तब्बल 2 ते 3 वर्ष रखडलेल्या महानगरपालिकेचा आता बिगुलवाराला सुरुवात झाली आहे. 29 महानगरपालिका आता या ठिकाणी आता 15 जानेवारीला जो आहे तो मतदान होणार आहे आणि 16 तारखेला हे निकाल मतमोजणी होणार आहे. पाहायला गेलं तर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाची पार्टी अशा प्रकारे आता आपले उमेदवार कुठे कुठे उभे करणार या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी प्रवक्ते जितेंद्र आव्हाड आहेत. सर, काय सांगाल, एकंदरीत राष्ट्रवादींनी कशा प्रकारची तयारी केलेली आहे? मुंबई असेल, ठाणे असेल, इतर एमएमआर क्षेत्रामध्ये 29 महापालिका. स्थानिक नेतृत्वाला अधिकार दिलेले आहेत आणि स्थानिक नेतृत्वाने आपापल्या परीने आपापल्या ताकदीनुसार तिथे तिथे युती करावी आणि त्याला राज्य कमिटी जी आहे ती मान्यता देईल, राज्याध्यक्ष मान्यता देतील, अशा प्रकारचा एक राजकीय ठराव झालेला आहे. मात्र फॉर्म्युला काय ठरलं का या ठिकाणी एवढ्या जागा आपल्या असाव्या? कारण सेक्युलर पक्ष आहे, काही ठिकाणी मनसे असेल, ठाकरे गट असेल, त्यांचं म्हणणं आहे की मराठी आणि मतासाठी आम्हाला त्या ठिकाणी जागा असल्या पाहिजे. असा काही फॉर्म्युला ठरलेला नाही आणि असा फॉर्म्युला ठरतही नाही. स्थानिक पातळीवरच्या ताकदीनुसार जागा वाटप होतं. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेमध्ये देखील उभी फूट पडली आहे, त्यामुळे दोघं बंधू एकत्र राहिले. त्याचा फायदा कितपत आपल्याला होणार आहे? आणि पाहायला गेलं तर अजितदादा पार्टी जे पक्ष आहेत त्यांचा देखील मोठ्या प्रमाणात आता संख्याबळ मोठ्या संख्येने वाढत चाललेलं आहे. कुठंतरी पाहायला निधीवरून अनेक लोक, नगरसेवक असतील, आमदार असतील, हे त्या पक्षाला जाऊन भेटतात. सध्या ते जुगारासारखं झालं आहे. अजितदादा हे स्वतःच सांगतात की तिजोरी माझ्या हातात आहे, पण चाव्या जनतेच्या हातात असतात हे ते विसरतात आणि त्या पैशाचा वापर करून ते राजकीय पक्षांमध्ये फाटाफूट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामध्ये काही मोठं नाही आहे, ते अजितदादांची सवय आहे. मात्र पाहायला गेलं तर त्याच राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येणार असे संकेत आता सुरू झालेले आहेत. सुप्रिया सुळे यांनी देखील पुढे सांगितलं की काही जी चर्चा आहे पुण्यामध्ये असेल, पिंपरीमध्ये असेल, ती करावी. पाहिलं संजय राऊत यांनी देखील शरदचंद्रजी पवार यांची भेट घेतलेली आहे. कुठंतरी अजित पवारांसोबत जायचं म्हणजे भाजपशी हात मिळवणं असं त्यांनी सांगितलं. विरोध केला नाही, मला ह्याच्याबद्दल काही माहीत नाही, पण असं कुठेही अजित पवारांबरोबर जावं आणि चर्चा करावी वगैरे असं काही सुप्रिया सुळे बोलल्या आहेत असं काही नाही आहे. स्थानिक पातळीवरला ज्याला जे योग्य वाटेल ते करावं अशा प्रकारचे एक संकेत दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये एक युती झाली आहे काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाची. त्याच्यामुळे असं काही स्थानिक पातळीवरती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणी कोणाबरोबर जातं हा काय आजचा नाही, गेले 50 वर्षाचा अनुभव आहे. मात्र समीकरणं बदलतील काय वाटतं? एकंदरीत पाहिलं तर महाविकास आघाडी असेल, मात्र काँग्रेस कुठेतरी साथ देत नाहीये की यावेळेस जनता थोडीशी चिडलेली दिसते. एकंदरच गद्दारी, पैशानी पक्ष फोडणे आणि पैशानी नगरसेवक फुटणे हे लोकांना काही पटत नाही आहे. काय वाटतं यंदा येणाऱ्या काळात? आता पाहिलं तर लोकसभा झाली, त्यामुळे मोठं यश आपल्याला प्राप्त झालं होतं. मात्र विधानसभेला कुठं तर अपयश ठाकरे बंधू असतील या आपल्याला देखील प्राप्त झालं. त्यामुळे या महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा मतांचा घोळ, EVM या संदर्भातले अनेक आवाज उचलले. सत्याच्या मोर्चामध्ये देखील तुम्ही सामील होते का वाटतं? येणाऱ्या काळात पुन्हा आता त्याच गोष्टी होणार? सुधीर भगत हे जे आहेत ते त्यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे मुंब्रामधनं ठाकरे गटात. त्यांचं नाव जाणून बुजून वगळण्यात आलेलं. कलेक्टरनी स्वतः मान्य केलं की आमच्या अधिकाऱ्यांनी चुकीने जाणून बुजून सुधीर भगत यांचं नाव, हे बघा मी हे सांगतोय, त्यांनी म्हणजे निकाल जो कायद्यानुसार दिला त्याच्यात म्हटलं आहे की आमच्या अधिकाऱ्यांनी अक्षम्य चूक केली आणि जाणून बुजून सुधीर भगत यांचं नाव काढलं. ह्यालाच वोटचोरी म्हणतात. सुधीर भगत यांना निवडणूक लढता येऊ नये याच्यासाठी त्यांचं नाव वगळण्यात आलं होतं आणि अखेरीस सत्य सामोरं आलं आणि निवडणूक आयोगाने सुधीर भगत यांचं नाव परत एकदा यादीत घ्यायला सांगितलं. राहुल गांधी आवाज उचलतात, त्यांचं म्हणणं आहे की मात्र त्यांना ॲफिडेव्हिट द्या असं देखील. आम्ही ॲफिडेव्हिट द्यायला तयार होत ना. आमच्याकडे कलेक्टरचा निकाल आहे आणि कलेक्टर स्वतः म्हणतो की आमच्या अधिकाऱ्यांची चूक आहे, आमच्या अधिकाऱ्यांनी मुद्दामून हे सगळं घडवून आणलं. अशा अधिकाऱ्यांवर काय केलं पाहिजे? आता ते कलेक्टरनी बघावं काय कारवाई करायची ती, पण झालं ना. जो 3 वेळा नगरसेवक होता, ज्याचं घर त्या ठिकाणी 70-80 वर्ष आहे, त्या घरातनं एकच नाव गायब होतं, सुधीर भगत, जो संभाव्य उमेदवार आहे, म्हणजे तो उमेदवारच आहे माझा, त्याचंच नाव गायब होतं. लोकांना समजतं नाही सगळं. ताकदीचा उमेदवार आहे, त्याला आधीच कापून टाका. आणि असं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झाले. त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी असेल, ठाकरे गट असेल, महाविकास आघाडीला यामुळे फटका बसू शकतो. येणाऱ्या काळात पाहिलं की तर मतांचं बेरीज
फटका नाही बसू शकत. पण एक मात्र उघड होत आहे, याद्यांमध्ये प्रचंड घोटाळे आहेत. म्हणजे आपण एकीकडे इवन काय ते AI इंटेलिजन्स आणि यानाच्या गोष्टी करतो, सगळ्या गोष्टी करतो, आपल्याला जरा मतदार याद्या व्यवस्थित करता येत नाहीत. नाव शोधताना अर्धा तास जातो. मतदार याद्या करायला काय मोठी डोकं लागणार आहे, पण मतदार याद्या व्यवस्थित करायच्या नाही, गोंधळ घालून ठेवून द्यायचा. सर पाहिलं तर राष्ट्रवादी उभी फूट पडली, मात्र नजीब मुल्ला जे आहे ते ठाणे जिल्हा अध्यक्ष, त्यांना आता सर्व जे आहे ते ज्या ज्या ठिकाणी निवडणूक लढवायची त्या ठिकाणचे नगरसेवक कुठे कशा प्रकारचे सर्व फॉर्म जे ते कालपासून यायला सुरू झाली आहे. त्यामुळे काटेकी टक्कर म्हणून कळवा, मुंब्र्यामध्ये आणि राबोडीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी त्यांनी आता पकड मजबूत केली आहे. प्रत्येकजण करणार ना, प्रत्येकजण प्रयत्न करणार, त्यात मोठं काय. पुन्हा एकदा त्याच मुंब्र्यामध्ये कळव्यामध्ये जास्तीत जास्त सभा घेण्याचं देखील ते आता ठरवणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कुठं जितेंद्र आव्हाडांना डॅमेज करण्यासाठी त्यांनी आता प्रयत्न सुरू केले. त्यांनी विधानसभेत पण मला डॅमेज करण्यासाठी खूप प्रयत्न केले. 1,00,000 मतांनी पराभूत झाले होते. सर जमील शेख प्रकरणातले आता त्यांच्या पत्नी देखील राबोडीमधनं या ठिकाणी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे. का वाटतं येणाऱ्या काळात न्याय आपल्या पतीची झालेल्या हत्येचा कुठे ना कुठेतरी न्याय मिळावा याच्यासाठी जर एखादं कुटुंब धावपळ करत असेल तर त्याच्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. का वाटतं येणाऱ्या काळात फॉर्म्युला कशा प्रकारचा असणार आहे? 131 नगरसेवक आहे, 34 राष्ट्रवादी होती, त्याच राष्ट्रवादीला बळकट करण्यासाठी कशा प्रकारचा फॉर्म्युला असा ठरत नाही. फॉर्म्युला चर्चांती ठरतो. त्यामुळे फॉर्म्युलावरती TV वर बोलणं हे काही योग्य वाटत नाही. काँग्रेससोबत मनसे सो ठाण्यात काँग्रेस असेल, महाविकास आघाडी असेल. तर दादा म्हणतात मी शब्दाचा पक्का आहे, कुठल्याही खोट्या प्रचाराला बळी पडू नका, तुम्हाला बारामतीमध्ये मोठा बदल दिसेल असं अजित दादा म्हणायला लागले. नक्की बदल काय असणार आहे त्यांचं म्हणणं? नाही, मला काय माहीत नाही त्याच्याबद्दल. मला काय माहीत बारामतीत काय बदल घडणार. शब्दाचा पक्का आहे असं ते म्हणतात. म्हणजे काय एकंदरीत शब्द बारामतीकरांना दिले आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात बदल होणार. हे काय त्यांच्या मनामध्ये काय आहे हे मी कसं ओळखणार की त्यांना काय बदल घडायचा आहे. साहेबांनी निर्माण केलेली बारामती अशीच महाराष्ट्रामध्ये देशभरात ओळख आहे. बारामती कोणाची तर शरद पवारांची, अशीच बारामतीची ओळख आहे. सर पार्थ पवारांकडून अज्ञातांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने पार्थ पवार यांच्या बनावट स्वाक्षरून खोटे पत्र प्रसारित केल्याचा आरोप केलेला आहे. योग्य ती चौकशी व्हावी. त्याच्यामध्ये काय जर चुकीचं असेल तर सामोरे यावं. चोराच्या उलट्या बोंबा असल्यासारखं दिसतंय हे. सर पाहायला गेलं तर माणिकराव कुकाटे प्रकरण आता पुन्हा समोर आलेलं आहे सदनिका घोटाळ्यासंदर्भात. मात्र मंत्रिमंडळाचा राजीनामा अद्यापही दिला गेला नाही. ते स्वतः आता ॲडमिट आहेत. का वाटतं येणाऱ्या काळात कृषीनंतर आता त्यांना दुसरं खातं देण्यात आलं होतं, त्यामध्ये देखील आता त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आलेला आहे. प्रकरण जुनं आहे. मात्र काय वाटतं राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडनं गटाकडनं काय कारवाई तुमच्याकडनं मागणी? नैतिकतेचा विचार करता लगेच राजीनामा द्यायला पाहिजे होतं. शरद पवारांकडे लोक का बघतात? म्हणजे एक मोठा नेता, मोठ्या तत्वांचा नेता म्हणून का बघतात? तर कुठलाही आरोप हा जनतेमधनं झाला आणि जनतेमध्ये त्याच्याबद्दलचा रोष असेल तर शरद पवारांनी कुठलाही विचार न करता साहेबांनी सगळ्यांचे राजीनामे घेतले. R. पाटलांचा राजीनामा घेतला, अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, पूर्वी पिचडांचा राजीनामा घेतला, अनेक जणांचे राजीनामे घेतले की लोकांची मतं जर ह्याबाबत थोडीशी लोकांच्या मनात राग असेल तर मग आपण राजीनामा घेतला पाहिजे. आता इथे तर कोर्टाने सजा सुनावली आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावरती काही चर्चा करण्याचा काही पॉईंटच नव्हता. अजितदादांनी कधीच राजीनामा घेऊन मुख्यमंत्र्यांकडे पाठवून तो राज्यपालांकडे पाठवून तो येवाना मंजूर व्हायला हवा होता. मात्र त्यातच धनंजय मुंडे दिल्लीला जातात, प्रकाश शेट्टीला न विचारता अमित शहाशी भेटतात. कुठंतरी त्यांना वाटतं का आता त्यांचं खातं मला येईल. मागे देखील त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली. संधी साधतात ते वाल्मिक कराडचं भूत जोपर्यंत त्यांच्या मानेवर आहे तोपर्यंत त्यांनी मंत्रिपदाची स्वप्न बघणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. का योग्य कारवाई करते का पक्ष त्यांच्यावरती माणिकराव कोकाटे?
अजितदादा स्वतः म्हणतात ना, मी शब्दाचा पक्का आहे. मग हा कायद्याचा शब्द आहे. 2 वर्षाची सजा होते, त्याला कायद्याने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याचं पालन करावंच लागेल. सर, गेल्या काही दिवसापासून ड्रग्स प्रकरण गाजत आहे साताऱ्यातलं, त्यामुळे कुठंतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्यावरती ठपका लावण्यात आलेला आहे. सुषमा अंधारे यांनी अनेक पुरावे दाखवलेत. कुठंतरी या संदर्भात कसं बघतात? आणि दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात की कुटुंबियांना गोवण्याचं काम केलं जात आहे. मला वाटतं की याच्यात स्वतः एकनाथ शिंदे यांनीच भूमिका स्पष्ट करावी. आरोप होणं हे चांगलं नाही, आणि ते हे ड्रग्सचा आरोप होणं हे तर अतिशय वाईट आहे. आणि त्याच्यामुळे याच्याबाबत वैयक्तिक कोणाविषयी न बोलता एकनाथ शिंदे यांनी स्वतः बाहेर येऊन याबाबत आपली भूमिका आणि आपल्या कुटुंबियांची भूमिका स्पष्ट करून टाकावी. बावनकुळेचं एक वक्तव्य आलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की 2034पर्यंत जे आहे ते फडणवीसच मुख्यमंत्री राहतील. का वाटतं? एकंदरीत पाहिलं गेलं तर विकासाचा मॉडेल त्यांच्याकडे जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात काम करत आलेत. तर प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक नेत्याला वेगवेगळ्या माणसांचा ओढ असते, आवड असते, अभिमान असतो. त्याच्यामुळे जर बावनकुळे फडणवीसांबद्दल बोलत असतील तर त्यांचं ते वैयक्तिक प्रेम आहे, ते त्यांच्या पक्षाचेच आहेत ना. नितीश कुमार संदर्भात हिजाब बुरखा या संदर्भात आता चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा राजीनामाची मागणी करतात. तुमची काय मागणी आहे? लगेच राजीनामा द्यायला पाहिजे. एखाद्या बाईच्या तोंडावरचा बुरखा नकाब खेचणं म्हणजे त्या बाईच्या लज्जेला हात घालण्यासारखं आहे, तिच्या सर्वस्वाला हात घालण्यासारखं आहे. हिंदू संस्कृतीमधलं घुंगट असो किंवा मुस्लिम संस्कृतीतलं हिजाब असो, नकाब असो, हा ती लज्जा लपवण्यासाठी म्हणून घातलेलं असतं. आणि त्याला एखादा परपुरुष, आणि तोही मुख्यमंत्री त्या राज्याचा, तिला न विचारता हात लावतो आणि असं सगळ्यांसमोर ते उचलून घेतो वरती, हे अतिशय घृणास्पद आणि विकृत आहे. म्हणजे अगदी बिहारी भाषेत बोलायचं झालं तर नितीश कुमार सट्याग आहे. त्यांचा राजीनामा म्हणजे त्वरित राजीनामा त्यांनी द्यायला पाहिजे होता. मात्र इम्तियाज जलीलचं म्हणणं आहे की आमच्या महिलांचा सन्मान धक्का लावणाऱ्यांचे हात तोडणार. तर जलील यांचा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारसह भाजपच्या मंत्र्यांना इशाराच दिला नाही. हात तोडणार वगैरे ही भाषा मला समजत नाही कसली असते. पण नैतिकदृष्ट्या एखाद्या स्त्रीच्या लज्जेला हात लावणं, हे कोणीही लावणं हे अशोभनीय आहे. आणि त्यामुळे जे कृत्य केलं आहे ते अतिशय निंदनीय आहे. आणि त्यांच्याबरोबर BJP आहे. म्हणजे BJPचं एकंदरीतच मुस्लिम समाजाबद्दल असलेलं मत, ते मुस्लिम समाजाला देत असलेली वागणूक आणि त्याच्यातनं नितीश कुमारांचं वागणं, हे सगळंच या देशामध्ये बदलत चाललेली सांस्कृतिक परिस्थिती, आमचे संस्कारच आम्ही विसरत चाललो आहे. परस्त्री मातेसमान म्हणणारा देश कुठे, परस्त्रीच्या लज्जेला हात घालणारे मुख्यमंत्री कुठे, प्रचंड फरक पडला. सर, एक पाहायला गेलं तर एक वेगळा प्रश्न आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जय पाटलांचा नोटाचा बंडल मोजतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्याची पुष्टी करत नाही अपक्ष उमेदवार मोहसिन पठाण निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. कसं बघतात? निवडणुका आल्या की लक्ष्मी दर्शन? ते तर काय आजकाल सत्ताधारी पक्षाचा तो अजेंडा झालेला आहे. निवडणुका आले की लक्ष्मी दर्शन. हेलिकॉप्टरचा वापरच त्याच्यासाठी केला जातो आहे. पूर्वी हेलिकॉप्टर चेकिंग व्हायचे, आता 10 हेलिकॉप्टर पक्ष फिरवत आहेत. त्या 10 हेलिकॉप्टरमध्ये 10 कोटी रुपये असतात. 10 कोटी रुपये. मी हवेतल्या गप्पा मारत नाही आहे. आणि सर्व नेते बॅगा घेऊन उडतात, त्या बॅगांमध्ये पैसेच असतात. काय वाटतं येणाऱ्या या महानगरपालिका 29 महानगरपालिका आहेत, यंदा पारदर्शक जे आहे ते निवडणुका होणार का? पारदर्शक निवडणुका आज माझ्याने आज शेषानींची जयंती आहे. त्या माणसांनी शिस्त लावलेली निवडणुकीला. आत्ताची निवडणूक ही संपूर्ण बेशिस्तपणावर गेलेली आहे. अशा निवडणुका म्हणजे आज ही जी आत्ताची निवडणूक झाली स्थानिक स्वराज्य संस्थेची, म्हणजे नगर परिषद आणि पंचायत समिती, अशा निवडणुका महाराष्ट्राच्या इतिहासात कधी बघितल्या नव्हत्या. उघडपणाने 3 आणि 4,000 रुपयाला मतं विकत घेतली आणि लोकांनी पैसे घेतले. त्यांचं म्हणणं आहे की लाडक्या बहिणीला आम्हाला जास्त मतदान केलं, त्यामुळे कुठेतरी आमचं सरकार. त्या लाडक्या बहिणींनी मतदान केलं का 3,000-4,000 रुपयांनी मतदान केलं हे सगळ्यांना माहिती आहे. 15 तारखेला
असं आहे की ठाण्यामधलं विचार केला तर ठाण्यातले रस्ते, ठाण्यातलं ट्रॅफिक, ठाण्यातली पाणी समस्या, ठाण्यातलं एकंदरीतच दळणवळणाची परिस्थिती, या सगळ्याचा विचार केल्यानंतर ठाण्याचा बट्ट्याबोळ झालेला आहे आणि सत्ताधाऱ्यांना त्याचे नकार सोयर न सुतक. त्यामुळे ठाणेकर जनता नक्की यावेळेस विचार करेल की जोपर्यंत आपण बदल घडवून आणत नाही आणि आमच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही असा जो भ्रम सत्ताधाऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे, ती जनता जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत ठाण्याचा सुधार होणं अशक्य आहे. सर हे होते राष्ट्रवादी प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड. त्यांनी स्पष्ट मत मांडलेलं, त्यामुळे येणाऱ्या काळात आता निवडणुका पारदर्शकपणे कशा प्रकारे होतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे अथर्वसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.